वेलकम बॅक टू अवर चॅनल अमृता क्लासेस. हे आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण गणिताचा अभ्यास अगदी बेसिकपासून सुरू करणार आहोत, जेणेकरून बेसिक जर आपलं पक्कं असेल तर आपण पुढची अवघड गणितं देखील सहज सोडवू शकतो. संख्याज्ञान अगदी महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आजच्या भागामध्ये आपण संख्या, नंबर्स याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. वेगवेगळे संख्यांचे प्रकार, त्याच्या सोप्या भाषेतील व्याख्या आणि उदाहरणे की जी तुमच्या अगदी सहज लक्षात राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरू करूयात. बघा, संख्यांचे प्रकार, टाईप्स ऑफ नंबर्स. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नॅचरल नंबर्स. आणि म्हणून नैसर्गिक संख्येला याने डिनोट केलं जातं. बघा, 1 2 3 4 5 6 या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. आणि यांना मोजसंख्या असं देखील म्हणतात. मोजसंख्या असं का म्हणतात तर यांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मोजण्यासाठी करतो. त्याचा उल्लेख वेगवेगळी फळं असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, ते मोजण्यासाठी, पैसे असतील ते मोजण्यासाठी आपण या संख्यांचा उपयोग करतो. आणि बघा, नैसर्गिक संख्येमध्ये कोणत्याही प्रकारच्या ऋण संख्यांचा समावेश होत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा उल्लेख आपण ऋणमध्ये करत नाही. कोणत्या वस्तू मोजायच्या असतील तर त्या ऋणामध्ये होत नाही. एखाद्या भाज्या, फळभाज्या, किराणा कोणतीही खरेदी केली तर त्याच्या पैशांचा उल्लेख आपला ऋणामध्ये कधीही होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, शून्याचाही उल्लेख किंवा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही. त्यामुळे काय बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असते? 1 असते. लक्षात ठेवायचं आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या नेहमी 1 असते. आणि सर्वात मोठी आपल्याला सांगता येणार नाही, कारण नैसर्गिक संख्या ह्या अनंतापर्यंत खूप जास्त आहेत. पूर्ण संख्या, त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? होल नंबर्स. म्हणून त्याला डब्ल्यूने डिनोट केलं जातं. बघा, 0 1 2 3 4 5 6 7 पुढे असं अनंतापर्यंत ह्या पूर्ण संख्या देखील खूप अनंतापर्यंत असतात. त्याच्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असते तर 0. सर्वात लहान पूर्ण संख्या असते ती 0. त्याच्यानंतर बघा, समसंख्या. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या, इव्हन नंबर्स. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इव्हन नंबर्स. बघा, समसंख्या म्हणजे काय तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या आल्या असतील तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बघा, उदाहरणार्थ 14 म्हणजे 1 आणि 4. 4 ही एकक स्थानची संख्या आहे आणि त्यामुळे 14 ही संख्या कशी आहे? समसंख्या आहे. 456 788 1240 2562 ह्याच्या बघा एकक स्थानी काय आहे? 6 8 0 2. म्हणून ह्या देखील सर्व समसंख्या आहेत. बघा, क्रमिक संख्येतील फरक हा कसा असतो? 2चा असतो. कोणत्याही क्रमिक समसंख्या असतील तर त्याच्यातला फरक कितीचा असतो? 2चा असतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ 16 आणि 18 यांच्यातील फरक किती आहे? 2. 16 18 यांच्यातील फरक किती आहे? 2. 36 38 यांच्यातील फरक किती आहे? 2. 256 258 यांतील फरक आहे 2चा. म्हणून कोणत्याही क्रमिक संख्या असतील तर त्या संख्येतील फरक 2चा असतो. बघा, त्यानंतर पुढील जो प्रकार आहे, चौथा प्रकार, तो म्हणजे विषम संख्या, ऑड नंबर्स. विषम संख्यालाच ऑड नंबर्स असे म्हणतात. बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 3 4 5 7 9 या संख्या येतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे क्रमिक विषम संख्यातील फरक देखील किती असतो? 2चा असतो. उदाहरणार्थ बघा, 15 17 27 29 ह्या संख्यांच्या एकक स्थानी काय आहे? बघा, 5 7 9. मग याच्यामुळे या संख्या काय आहेत? विषम संख्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर. ज्या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे बघा,
कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला 1ने आणि फक्त त्याच संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या. 1 पासून 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25. बघा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 1 पासून 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? तर त्याचं उत्तर आहे 25. 25 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या बघा? 2, 5, 7. बघा आता 2ला 1ने भाग जातो, 2ने जातो. 3 घेतली तर त्याला पण 1ने भाग जातो आणि त्याच संख्येने म्हणजे 3ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मोठी संख्या घ्या. इथं बघा 71 असेल. 71ला पण 1ने भाग जातो आणि 71ने म्हणजे त्याच संख्येने भाग जातो. म्हणून ह्या संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. बघा 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्या मूळ संख्या असतील? 2, 3, 5, 7. त्याच्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या 11, 13, 17 आणि 19. त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या 2च आहेत बघा, 23 आणि 29. 31 पासून 40 पर्यंत पण 2च आहेत, 31 आणि 37. 41 पासून 50 पर्यंत 41, 43 आणि 47 ह्या मूळ संख्या आहेत बघा. 51 पासून 60 पर्यंतच्याही देखील 2च आहेत, 53 आणि 59. 61 पासून 70 पर्यंत बघा, 61 आणि 67. त्याच्यानंतर 71 पासून 80 पर्यंतच्या 71, 73 आणि 79. आणि 81 पासून 90 पर्यंतच्या 83, 89 आणि 91 पासून 100 पर्यंतची एकच 97. म्हणजे ह्या सर्व काय आहेत? 25 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा 6वा प्रकार, जोड मूळ संख्या, ट्वाइन प्राईम नंबर्स. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ट्वाइन प्राईम नंबर्स. जोड मूळ संख्यांमधील फरक हा देखील 2चाच असतो. बघा ज्या संख्येच्या जोडीतील दोनही संख्या मूळ संख्या असतात त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण व्याख्या केलेल्या आहेत. या कोणत्याही पुस्तकात आहेत असं नाही, पण आपल्या लक्षात राहतील अशा सोप्या भाषेमधल्या या व्याख्या आहेत आणि उदाहरणावरून आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा जोडमूळ संख्या. आता बघा 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती जोडमूळ संख्या आहेत? 8 जोडमूळ संख्या आहेत. कोणकोणत्या? 3, 5, 5, 7, 29, 31, 11, 13, 17, 19, 41, 43, 59, 61, 71, 73. म्हणजे ह्या ज्या 8 जोड्या आहेत त्या कशाच्या आहेत? जोडमूळ संख्यांच्या. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या किती आहेत? 8. 7वा प्रकार आहे संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर्स. ज्या संख्यांना 2 संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. उदाहरणार्थ बघा 4, 6, 10. 4ला पण 2 संख्यांनी भाग जातो, 2, 2. 6ला 2 संख्यांनीच भाग जातो, 2, 3. 10ला पण 2 आणि 5 या संख्यांनी भाग जातो. म्हणून ह्या काय आहेत? संयुक्त संख्या. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 74. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या विषम संयुक्त संख्या कोणती? 9. विषम संयुक्त संख्या 9. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या, इंटिजर्स. त्याला इंटिजर म्हणतात. बघा 0 हा मध्य असतो पूर्णांक संख्येच्या. 0च्या या बाजूला धनसंख्या असतात, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतापर्यंत असतात. आणि त्याच्या डाव्या बाजूला -1, -2 अशा ऋणसंख्या असतात. इकडे उजव्या बाजूला धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात. -1, -2, -3, -4, -5 अशा अनंतापर्यंत असतात. म्हणजे बघा शून्यापासून तयार होणाऱ्या सर्व ऋणसंख्या आणि धनसंख्या यांना काय म्हणायचं? पूर्णांक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा -25, -75. ज्या संख्या पूर्ण असतात, जरी त्या धन असतील किंवा ऋण असतील तरी त्या पूर्णांक संख्या असतात. त्याच्यानंतर बघा पुढचा अपूर्णांक. 9वा प्रकार आहे अपूर्णांक संख्या म्हणजे फ्रॅक्शन नंबर्स. ज्या संख्यांचा अंश आणि छेदामध्ये लिहिल्या जातात व ज्या संख्यांचा भागाकार हा दशांश चिन्हामध्ये येतो
त्या संख्यांना काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. बघा उदाहरणार्थ अंश आणि छेद काय वरची जी संख्या आहे त्याला अंश म्हणायचं आणि खाली संख्या आहे लिहिलेली त्याला छेद म्हणायचं. 5/4. मग ह्याचा जर आपण भागाकार केला तर 4 एके 4, 5तून 4 गेले 1 राहिला म्हणून पॉईंट दिला, 1वर 0 10, 4 दुने 8, 10तनं 8 गेले राहिले 2, परत 0 दिला, 4 पंचे 20. म्हणजे ह्याचा भागाकार कसा आलेला आहे? पॉईंटमध्ये आलेला आहे, दशांश रूपात आलेला आहे, 1.25. म्हणून ही जी संख्या आहे 5/4 या संख्येला काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. 15/6 ही देखील अपूर्णांक संख्या आहे. अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणायचं? अपूर्णांक संख्या. त्याच्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे 10वा प्रकार, त्रिकोणी संख्या, ट्रँग्युलर नंबर. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या 1 2 3 4 5 अशा प्रकारे वाढत जातात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बघा 1 ते 100पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 13. कसं लक्षात ठेवणार? बघा 0 1 3 6 10 15 21. आता ह्या संख्या आहेत, या संख्यातला फरक किती बघा बरं. 0पासून 1चा फरक आहे, 1पासून 3चा, ह्या दोन्हीमध्ये 2चा फरक आहे, 3पासून 6पर्यंत 3चा फरक आहे, 6पासून 10पर्यंत 4चा फरक आहे, 10पासून 15पर्यंत 5चा फरक आहे, 15पासून 21पर्यंत 6चा फरक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 या पटीने ह्या पटीत वाढत गेलेल्या आहेत त्या सलग 1 2 3 4 5 6. म्हणून ह्या संख्यांना काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या, ट्रँग्युलर नंबर. आणि एकूण 100पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? ह्या 13. असंच आपण ह्याच्यामध्ये वाढवत ह्या पटीमध्ये 7चा फरक, 8चा फरक, 9चा फरक, तर अशा 13 संख्या आहेत बघा. आणि त्याचं सूत्र काय आहे बघा? त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र n गुणिले n अधिक 1/2. n म्हणजे काय असतो? तो पाया असतो किंवा नैसर्गिक संख्या असते, पाया किंवा नैसर्गिक संख्या. 11वा प्रकार आहे बघा परिमेय संख्या. म्हणजेच काय? रॅशनल नंबर्स. परिमेय संख्यांनाच इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हणतात. ज्या संख्या अंश आणि छेद या रूपात लिहिल्या जातात आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर तो भागाकार पूर्ण रूपात येतो त्या संख्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. बघा ज्या संख्या अंश आणि छेद अशा रूपामध्ये लिहिल्या जातात, अंश आणि छेदामध्ये, आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर त्याचं उत्तर जे आहे तर ते जे पूर्ण रूपात येत असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं? परिमेय संख्या. आता ही झाली साधी सोपी व्याख्या, आपल्या लक्षात राहण्यासारखी आहे. पण पुस्तकी व्याख्या एक अशी आहे बघा, ए ही पूर्णांक संख्या व बी ही शून्यतर पूर्णांक संख्या असेल तर a/b या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. ही अशी पुस्तकी व्याख्या आहे बघा. उदाहरणार्थ बघा 3/6, 15/5. 15/5ला 5ने 15ला भाग लावल्यानंतर त्याचं उत्तर 3 येतं. 20/4 अंश आणि छेद रूपात आहे, 4ने 20ला भागल्यानंतर उत्तर 5 येतं. म्हणजे हे पूर्ण रूपात उत्तर येतं, म्हणून हे काय आहे? परिमेय संख्या. बघा सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. आता हे कसं लक्षात येईल आपल्या? सर्व पूर्णांक संख्या ज्या असतात त्या परिमेय संख्या असतात. म्हणजे काय? 1 ही पूर्णांक संख्या आहे पण ती अशी परिमेय रूपातही लिहिता येते. 1/1 बरोबर ह्याचं उत्तर काय येणार? 1च. 2/2 ह्याचं उत्तर देखील 1च येतं. 3/3 ह्याचं उत्तरही 1च येतं. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. त्यानंतर 2 परिमेय संख्येच्या रूपात कसं लिहू शकतो आपण? अंश आणि छेदाच्या रूपात 2/1. पण ह्याचं उत्तर काय येतं आहे? 2 म्हणजे पूर्णांक संख्या. 4/2 उत्तर येतं 2. 6/3 उत्तर येतं 2. बघा पूर्णांक संख्या या परिमेय संख्या रूपात मांडता येतात. त्याच्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स. म्हणजे आता परिमेय संख्या आपल्या लक्षात आले की ज्या संख्या अंश आणि छेद या रूपात मांडता येतात, मांडल्यानंतर त्याचा भागाकार केल्यानंतर उत्तर जर पूर्ण रूपात येत असेल तर त्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. आणि अपरिमेय संख्या कसे बघा? ज्या संख्या अंश आणि छेद या रूपात लिहिल्या जातात व त्यांचा भागाकार केल्यानंतर त्याचं उत्तर दशांश रूपात येतं त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे
म्हणतात. बघा व्याख्येवरून आपल्या लक्षात येणार पुस्तकी व्याख्या अशी येते बघा. संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा 15/4. 15/4 काय आहे? अपरिमेय संख्या आहे. ह्याचं बघा उत्तर येत आहे ते काय कसं आहे? दशांश रूपामध्ये येत आहे. 4ने 15ला भाग लावल्यानंतर त्याचं उत्तर किती येतं? 3.75. म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर आलं, दशांश रूपात उत्तर आलं, म्हणून 15/4 ही कशी संख्या आहे? अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर बघा पुढचा 13वा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय? रिअल नंबर. कशाला म्हणतात रिअल नंबर? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या दोन्हींचा मिळून जो संख्या संग्रह तयार होतो त्याला वास्तव संख्यांचा समूह म्हणतात. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोघींच्या मिळून जे संख्या तयार होतात, जो संख्या समूह तयार होतो त्याला काय म्हणायचं? वास्तव संख्या समूह असे म्हणतात. बघा शेवटचा 14वा प्रकार जो आहे संख्यांचा तो म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? को प्राईम नंबर. बघा सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? दोन संख्यांच्या दरम्यान सामायिक अवयव नसतील तर त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं, आणि जर दोन संख्यांच्या दरम्यान सामायिक अवयव असतील तर त्या संख्या सहमूळ संख्या नाहीत. उदाहरणार्थ काय बघा 14 आणि 19. 14 आणि 19च्या मध्ये सामायिक अवयव नाहीत म्हणून हे काय आहेत? सहमूळ संख्या. पण 14 आणि 20 घेतलं तर ह्या दोन्हीमध्ये सामायिक अवयव आहेत, आणि जर सामायिक अवयव असतील तर ते सहमूळ संख्या नाहीत. बघा आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं त्याच्यातली पॉईंट आउट महत्त्वाचे बघा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या हे प्रश्न विचारले जातात. बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या 0. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्या 8. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74. पुढे बघा क्रमागत नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतातच. जर नैसर्गिक संख्या क्रमागत असतील तर त्या कशा असतात? सहमूळ संख्या असतात. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. सर्वात लहान विषम संख्या 9. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती असतात? ट्रँग्युलर नंबर्स 13. बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद.